ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. आपले ब्रह्मांड नायक, या जगताचे चालक मालक पालक यांची पुण्यतिथी उद्या म्हणजेच 15 एप्रिल रोजी आहे बघा. स्वामी महाराजांनी या मृत्यूलोकातील अवतार कार्य संपवलं आणि हम गया नहीं जिंदा है, म्हणजेच मी कुठे गेलेलो नाही. स्वामी आपल्यामध्येच आहेत, भक्तांच्या हृदयात आहेत, भक्तांच्या श्वासामध्ये आहेत. त्यामुळे स्वामी कुठे गेलेले नाहीत, ते आपल्यामध्येच आहेत. जरी त्यांची उद्या पुण्यतिथी असली, जरी त्यांनी देह अवतार कार्य त्यांचं संपवलेलं असलं, तरी महाराज आपल्यामध्येच आहेत. आता महाराजांबरोबर जे सेवेकरी होते ते किती भाग्यवान असतील हो. म्हणजे सुंदराबाई झाली, चोळप्पा महाराज झाले, बाळप्पा महाराज झाले, यशवंतराव झाले, अजून खूप काही सेवेकरी होते. म्हणजे त्यांना परब्रह्माबरोबर राहायचं भाग्य भेटलं. म्हणजे अशी आपण कल्पना जरी केली तरी किती छान वाटतं, किती सुंदर वाटतं. महाराज चोळप्पा महाराजांच्या घरी 22 वर्ष राहिले आणि त्यांची मुलं वगैरे, पत्नी, असे सगळे त्यांचा परिवार होता. किती छान, म्हणजे सुंदराबाई त्यांच्या बरोबर होत्या. बाळाप्पा महाराजांनी किती स्वामींची सेवा केली. आपण सर्व हे स्वामी चरित्र सारामृतात बघतो, किंवा स्वामींची जे काही हे पिक्चर म्हणा, मालिका म्हणा, याच्यातून पण त्यांचं हे सगळं दाखवलं जातं. तर नुसतं असं म्हणजे कल्पना जरी केली तर किती छान वाटतं. हे किती महान आत्मे होते, किती पुण्यात्मा होते, की त्यांना परब्रह्माबरोबर राहायचं भाग्य भेटलं. बघा, आपण त्यांच्या सोयीच्या टोका एवढे नाही आहेत, पण मग आपण थोड्याफार जशा जमेल तशा सेवा नक्कीच करू शकतो. तर उद्या बघा स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. प्रगट दिनाला आपण सगळ्यामध्ये खूप उत्साह असतो, खूप छान असं वातावरण असतं. पण पुण्यतिथी म्हटलं की थोडंसं अंतकरण जड होतं, आणि थोडंसं म्हणजे महाराज कुठे गेलेले नाहीत हे जरी खरं असलं, तरी पण थोडंसं आपण हेच करतो, थोडंसं म्हणजे माणसाचं मन थोडं गैरवरून येतं. ठीक आहे, महाराज हम गया नहीं जिंदा है याची प्रचिती महाराजांची वारंवार येतच असते, त्याबद्दल शंकाच नाही. ठीक आहे, स्वामी महाराज आपल्या बरोबरच आहेत, कुठे गेलेले नाहीत. तर बघा, आता उद्या पुण्यतिथी निमित्त काय सेवा करायची आपल्याला. आता उद्या आपल्या पारण्याची सांगता पण आहे. त्यामुळे आपण जेव्हा महाराजांची पूजा करू त्यावेळेस काय करायचंय, तर स्वामी महाराजांना उद्या अभिषेक करायचंय बघा. स्वामी महाराजांचा अभिषेक म्हणजे काय करायचंय, पुरुष सुक्त, स्त्री सुक्त आणि पवमान सुक्त हे आपल्या नित्य सेवा ग्रंथामध्ये आहेत. हे झाल्यावरती जे गळतीतला अभिषेक झाल्यावर जे गळतीतलं पाणी असतं ते महाराजांच्या मूर्तीवर वाहून द्यायचंय. श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. अभिषेकम स्नानम समर्पयामी पुनरपि शुद्धोदकम स्नानम समर्पयामी, असं म्हणून ते पाणी मूर्तीवर वाहून द्यायचंय. आणि स्वामी महाराजांची मूर्ती ही छान पुसून घ्यायची आहे, आणि मूर्तीला वस्त्र घालायची आहेत. ही नात तर असेल तर ती लावायचंय, आणि आपण जिथून देवाऱ्यामधून उचलली होती त्या जागेवर परत ठेवून द्यायची. सुप्रतिष्ठितमस्तु 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 असं म्हणायचंय 3 वेळा, आणि महाराजांची मूर्ती जागेवर ठेवून द्यायची देवाऱ्यामध्ये. त्यानंतर महाराजांची पंचोपचारी पूजा करायची बघा. गंध, अक्षदा, श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी, अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी, ऋतुकालद व पुष्पाने समर्पयामी, धूपम आग्रहपयामी, दीपम दर्शयामी, असं म्हणून महाराजांची पंचोपचार पूजा करायची. त्यानंतर प्रिय तुलसीदल पत्राने समर्पयामी असं म्हणून, त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे, पाण्याचं भरीव मंडल करायचंय. त्यावर तुमच्याकडे जो त्यावेळेस यथाशक्ती जो नैवेद्य असेल, खडीसाखर असेल, दूध असेल, फळं असतील, तो नैवेद्य ठेवायचा आहे. फळं असतील तर फळाचं देठे महाराजांकडे करायचंय. आणि त्यावर तुळशीपत्र जेव्हा ठेवतो आपण, तेव्हा तुळशीपत्राचं देठही महाराजांकडे करायचंय. एक तुळशीपत्र पाण्यात टाकायचं, एक तुळशीपत्र हातात घ्यायचंय, एक त्या नैवेद्यावर ठेवायचंय, आणि नैवेद्याभोवती 3 वेळा फिरवायचंय. आणि गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम तस्वितुर्यान्नं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाम्यानाय स्वामुदनाय समसवनाय स्वाम ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा, असं म्हणून ते तुळशीपत्र महाराजांना वाहून द्यायचे. परत 1 चमचा पाणी थांबणं सोडायचं. ओम मध्ये पाणी समर्पयामी. परत दुसरं तुळशीपत्र हातात घ्यायचंय, परत पाण्यामध्ये बुडून नैवेद्याभोवती 3 वेळा फिरवायचंय. ओम तस्वितुर्यान्नं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वामापनाय स्वाम्यानाय स्वामुदनाय समसवनाय स्वाम ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा, असं म्हणून ते तुळशीपत्र महाराजांना वाहून द्यायचंय. एक फुल घ्यायचंय, गंध, अक्षदा, हळदी कुंकूमध्ये बुडून ते महाराजांना वाहून द्यायचंय. ते महाराजांना वाहून द्यायचंय. करुदवर्तनार्थे चंदनम समर्पयामी असं म्हणायचंय, आणि महाराजांना नमस्कार करायचा आहे की स्वामी महाराज, आज तुमची पुण्यतिथी आहे. या सप्ताह काळामध्ये आमच्याकडून तुम्ही खूप छान सेवा करून घेतल्यात, असे यापुढे आमच्याकडून छान छान सेवा करून घ्या.
आणि असं म्हणून महाराजांना मुजरा करायचा आहे. बघा स्वामी महाराज जो कोणी त्यांची अनन्य भावाने सेवा करतो, भक्ती करतो, त्याचा योगक्षेम स्वामी महाराज चालवत असतात. म्हणजेच त्याच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वामी महाराज घेत असतात. त्यामुळे आपण जेवढं काही स्वामी महाराजांच्या सेवा करू तेवढ्या कमीच आहेत. आणि म्हणजे स्वामी महाराजांना काय तर भावभक्ती ही हवी असते. उगाचच वरवर सेवा करून काही उपयोग होत नाही. आपल्या अंतःकरणापासून जो कोणी स्वामी भक्ती करतो त्याला महाराज नक्कीच प्रचिती देतात आणि त्याच्या पाठीमागे महाराज उभे असतात. चला तर मग उद्या सगळ्यांनी अशी छान सेवा करा आणि स्वामी गुरुचरित्र पारायण झालं आपलं. त्यामध्ये आपण सगळ्याच सेवा केल्यात. म्हणजे स्वामी चरित्रही केलं, नामस्मरणाची सेवाही केली. तरी आता म्हणजे खूप साऱ्या सेवा केल्या. प्रहर सेवा झाली, सगळं झालं, वीणावादन झालं. तरी आता उद्या पुण्यतिथी निमित्त आपण काय करायचंय? उद्या एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचंय बघा. आता उद्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. स्वामी चरित्र सारामृतामध्ये त्यांच्या लीला वर्णनांचं म्हणजे आहे त्याच्यामध्ये सगळं काही. स्वामी महाराज कधी आले, कुठं गेले, म्हणजे काय झालं त्यांचं सगळं जीवन कार्य त्यांच्या आढावा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हे स्वामी चरित्र सारामृत उद्या नक्की वाचा. ज्यांना वेळ नसेल त्यांनी समजा जॉबवाले जे असतील त्यांनी उद्या संध्याकाळी वाचलं तरी चालेल. दिवसभरात तुम्ही कधी करा, पण नक्की वाचन करा. कारण स्वामी चरित्र सारामृत हे खूप म्हणजे पवित्र ग्रंथ आहे हा पण. त्याच्यामध्ये स्वामी महाराजांचं सगळं काही दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही सेवा नक्कीच करा. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.